नाना, तू कधी शिव्या घातल्यास, काही केलंस, रागावलास तरी तू शिव्या घातल्यास तरी खरा असतोस, आणि प्रेम केलंस तरी खरा असतोस, आणि लढत राहा म्हणतोस, हे खूप काही असतं. नाही, आपण लढायचं रे, आपण लढतच राहायचं. आपल्याला एक तर एक छान आहे, चांगलं आहे की ती वृत्ती आपल्यात खूप खोलवर आहे. त्यामुळे पण हल्ली फार लवकर हळवं व्हायला होतं. याला म्हातारं झालं की काय वाटतं काय डोळ्यात पाणी येतं. हा, म्हणजे कदाचित ते राहिलेलं असेल खूप दिवसाचं, त्यामुळे असहाय्य असं वाटत नाही. पण मला ह्या नवीन पिढीकडनं खूप अपेक्षा आहेत. काही वेळ मग मी तिथे नाराज सुद्धा होतो आणि निराश सुद्धा होतो. हे का नाही करत. मल्हारला सुद्धा मी खूप वेळ बोलतो, अरे काही नाही, आता तुम्ही हा बॅटन हातात घ्यायला पाहिजे, तुम्ही धावायचं आता, तुम्ही. आम्ही आता थोडीशी धाप लागतेच ना रे. नाना, मल्हारचं काय चाललंय सध्या? मल्हार आता काही प्रोडक्शन हाऊस आणि मी म्हटलं पैसे कमवायचे आहेत ना, ते आपल्याला खाण्यासाठी नाही, देण्यासाठी कमवायचे आहेत. पैसे आपल्याला जेवणासाठी आहेत, 4 पिढ्या बसून खातील, पण देण्यासाठी कमवा. आणि तुला खरं सांगतो रे, काय मजा असते. कोणीतरी पहिला जेवतोय आणि त्याच्यानंतर उरलेलं आपण खातोय, याच्यातला आनंद नाहीये. आणि ही वृत्ती अजून गावामध्ये आहे, हा, ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडे. इतकी छान वृत्ती आहे की तू त्या वेळेला तिथे गेल्यानंतर पटकन आपल्या ताटातला एक तुकडा ते तुला देणारच. म्हणून मला आज तू म्हणतोय शिरवाडकरांची जयंती आहे, म्हणजे त्यांच्या कविता तू पाहत राहिलास ना, त्यातली स्थित्यंतर ते कसं बदलत गेलंय. म्हणजे काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हात लिहिणारे, आणि तेच विवा शिरवाडकर. तुम्ही फ्रेम मधून बाहेर आलात, जोपर्यंत तुम्ही भिंतीवर आहात तोपर्यंत तुम्हाला हार घालू, तिथून जर बाहेर आलात तर तुमचा मान आम्ही ठेवूच शकू, असं समजू नका. हीच आजच्या मुलांची मानसिकता आहे. तुझा माझा आदर ठेवतील जोपर्यंत आपण भिंतीवर आहोत. खाली उतरून त्यांना आपण बोधामृत पाजायला लागलो, तुम्हाला माहिती नाही आहे आम्हाला कशातून जावं लागतंय. गप्प राहा, मान देतोय ना तो स्वीकारा, आमच्या भानगडीत पडू नका. आणि ते सगळं त्याचं प्रत्यंतर आहे. कारण आपण खूप हार घालून घेतले रे भिंतीवर राहून. खरं तर आपण खूप आधीच भिंतीवर न उतरायला पाहिजे होतं. परिणामाची क्षिती न बाळगता आपण त्यात रमलो कुठेतरी. बैलाशी बोलतो मी इथे. हे बघा आता गहू लावलाय, तिथे जाऊन बसतो, त्या लोंब्यांशी खेळायचं. हे खरं म्हणजे फार आवडतं म्हणून नाही, हे काहीतरी मन रमवायचं म्हणून. कागदी लिंब खूप लावलेत आता. आंबा खूप मोहरलाय या वर्षी. असाच मोहर आमच्या तरुणाईला कधी येतोय. आहे रे, ताकद खूप आहे, पाणी कमी पडतंय. नाना, थँक्यू व्हेरी मच. कशाबद्दल? तुझ्याकडे आल्यावर बरं वाटतं. अरे मलाही बरं वाटतं. मी आणि इथे बरं आहे, छान आहे, शांत आहे. निचरा होतो सगळा. निचरा होतो. निचरा हाच शब्द बरोबर आहे नाना. काही नाही, तू गेल्यानंतर पुन्हा विवंचना त्याच तशाच, पण निदान कुठेतरी बोललोय या कॅमेराच्या माध्यमातून. कदाचित ही सगळ्यांची घुसमट असेल, मला माहिती नाही. चला, होईल छान होईल काहीतरी. लढायचं बरं का, एवढंच सुद्धा पुरेसं असतं. बाकी सगळं इथे असतं, लढायचं. हे आणि हे रेकॉर्ड होत आहे ना? हो, रेकॉर्ड होत आहे ते. हे कारण हे मला फार अतिशय मनापासून सांगायचं आहे. इथे विहिरीपाशी अतिशय बौद्धिक चर्चा असतात ना, त्या या विहिरीच्या काठावर बसून मी करतो. हे बघ, ही 50 फूट रुंद आणि अशी 90 फूट खोल आहे. अतिशय वैचारिक काहीतरी छान इथं बसून बोलायचं. पटलं नाही की असं एक धक्का द्यायचा.
बरं विहिरीला पुन्हा पायऱ्या नाही आहेत. वर यायलाच नको. घुसमट होते पण खरं सांगतो. त्याचं कारण आतमध्ये काहीतरी विचित्र रसायन तयार होतंय. माझ्या परीनं मला जितकं ते सबसाईड करता येईल तेवढं मी बोलून काढतोय. पण माझं असं होत असेल तर त्यांचं काय होत असेल? मग दोन्हीच बाजूनी, हिंदू असतील मुसलमान असतील, त्यांचं काय होत असेल? कारण मी एक दिवस आता मी काय करेन, मी 2 कॅमेरे घेऊन मी असे समोर ठेवून वेगवेगळ्या अँगलने माझ्या मनात जेवढं आहे तेवढं मी बोलतो आणि मी तुला त्या कॅसेट्स देऊन ठेवतो. फक्त त्याची एकच गोष्ट, मी ते तुझ्याकडे पुंजी म्हणून माझ्या नंतर तू मरशील हे गृहीत धरतो मी. आणि ते मी मेल्यानंतर दाखवायच्या. ॲटम असेल, बॉम्ब असेल, तो सगळ्या, जसं माझी डायरी असेल तशी ती माझी दृश्य डायरी असेल, ती मी तुला देईन, दाखवते. मी अतिशय नागडं बोलणार आहे नावं घेऊन. आणि मी लिहून ठेवेन की हे मी गेल्यानंतर निखिल वागळेची प्रॉपर्टी आहे, यातलं विनोद काही नाही.